सुजीत, तनू, लवकर या. मी बघा सगळ्यांसाठी जेवायला पुरणपोळी केली आहे. काय आहे सगळं? बघ मस्त पुरणपोळी केली आहे. मला खूप आवडते हा मावशी. पण का? अरे तुम्ही दोघांनी आपल्या घरावरचं एवढं मोठं संकट दूर केलं, त्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे. खाऊन तर बघ कशी झाली आहे. आज तू तुझ्या हाताने एवढं सगळं जेवण बनवलंय आणि पुरणपोळी. हे तनिष, मॉमच्या हातची पुरणपोळी खाऊन बघ. खाऊन बघ, खाऊन बघ. हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. खातो मॉम. मॉम, का कमाल झालाय का जेवण. कमाल कमाल. सुजित, स्वानंदीला मारून तुम्ही आपल्या मार्गातला पहिला अडथळा दूर केलाय. पण हे काम आपलं इकडेच संपलेलं नाही अजून. आता पुढलं टार्गेट लवकरात लवकर आपल्या अर्जुनला आपल्याकडे आणणे. त्यानंतर ह्यानी साईन केलेले पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स गायब करणे. एकदा का ते पेपर्स आपल्या हातात आले की मणीचे मनसुबे धुळीला मिळते. एकतर तो आधी स्वानंदीच्या दुःखात आहे आणि त्यातनं सावरायच्या आधी आपण पुढला वार करायचा. परफेक्ट बोललीस तू मॉम. करेक्ट आहे. हे असंच करावं लागणार आहे आपल्याला. मॉम, यू डोंट वरी. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? अर्थात. बघ ना, डॅड नको नको म्हणत असताना सुद्धा तनिष आणि मी स्वानंदीला कसं वर पाठवलं. किती कमाल प्लान केला. आता आमचा पुढचा प्लान असणार आहे अर्जुन आणि या घराचे पेपर्स आपल्याकडे मिळवणं. आणि एकदा हा प्लॅन सक्सेसफुल झाला की फायनल स्टेप ही वॉर्डन आणि तो मणी त्यांना त्यांच्या लाडक्या स्वानंदीकडे पाठवायचं. आणि हे सगळं मी लवकरात लवकर करणार आहे मॉम. यू डोंट वरी. शाबास. तुला देव संधी आणि शक्ती देव. तनिष, 1 मिनिट. स्वानंदीवर हल्ला सकाळीच झालाय, मग मणी अजून तिची बॉडी का नाही घेऊन आलाय? आय मीन, स्वानंदी त्या हल्ल्यात नक्की मेली असेल ना? त्यातूनही वाचलीये. मॉम, तू का नाही जेवण बनवत यार? तू बनवत जा ना जेवण. किती कमाल चव आहे तुझ्या हाताला. नको तनिष, हे बघ, हे दोघे खूप खुश आहेत. उगाच तू तुझा संशय बोलून दाखवल्यावर त्यांना टेन्शन येईल. त्यापेक्षा एक काम कर, तूच शोधून काढ की त्या स्वानंदीचं नक्की काय झालंय. कारण ती जर जिवंत राहिली ना तर तुझ्याच भविष्यासाठी धोका आहे. बॅड न्यूज असणार आहे ती. सो डू समथिंग तनिष, डू समथिंग. सिस्टर, हिचे रिपोर्ट मला लवकरात लवकर केबिनमध्ये पाठवा. डॉक्टर, स्वानंदी कशी आता? ठीक आहे ना स्वानंदी? डॉक्टर बोला ना, स्वानंदीची तब्येत कशी आहे आता? हो, मी सांगतो, पण प्लीज तुम्ही ऐका माझं. स्वानंदीला शुद्ध आली की नाही सांगा ना सर. शुद्ध आली आहे त्यांना, पण म्हणजे ऐकलं तू? स्वानंदीला शुद्ध आली. देवाची कृपा. चल बघून येऊया. अहो पण माझं ऐका. अहो सर मॅम, सर मॅम, तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला आता? स्वानंदी काय झालं? मी मणी का तुम्ही ओळखलं नाही का मला? मॅडम, स्वानंदी तू काळजी करू नको. तू लवकर बरी होशील. मी आहे तुझ्या जवळ. मॅडम, या मणी सरांना इथे कोणी बोलावलं? ते इथे का आलेत?
ते इथं नको आहेत मला. फसवलेस तू मला. खोटं बोललास तू माझ्याशी. सोडणार नाही तुला मी. लक्षात तुला सोडणार नाही मी. यू चीटर. मॅडम प्लीज चला आपण हॉस्टेलला जाऊयात. हे इथे नको आहेत मला. यांना इथे बघून मला खूप त्रास होतोय. मला खूप भीती वाटते. स्वानंदी, हो असं का बोलताय तुम्ही? मला कळतंय तुम्हाला माझा राग आलाय. राग येणे स्वाभाविक आहे. पण अहो बरं, मला पण माझी चूक मान्य. मी मी सॉरी म्हणतो. असं बोलू नका प्लीज. तुम्हाला शुद्ध नव्हती तर माझी आईची अवस्था काय झाली होती मी नाही सांगू शकत स्वानंदी. आता तुम्हाला शुद्ध आली ना तर जरा हायसं वाटतंय आम्हाला. त्यात तुम्ही आता घरी गेल्यानंतर अर्जुनला भेटल्यानंतर अजून बरं वाटेल तुम्हाला. अर्जुन? कोण अर्जुन? मी कोणी अर्जुनला ओळखत नाही. मॅडम तुम्ही प्लीज यांना जायला सांगा. आपण हॉस्टेलला जाऊयात प्लीज. मला खूप खूप त्रास होता. सर तुम्ही प्लीज इथून बाहेर जावा. पेशंटला खूप त्रास होतोय. पण सिस्टर मॅडम तुम्ही बघताय ना पेशंट किती हायपर होतीये ते. प्लीज तुम्ही दोघे बाहेर थांबा. रिक्वेस्ट करते. मणी सर का आले तिथे? मला इथं नाही राहायचंय. मॅडम आपण हॉस्टेलला जाऊयात. तिथे गेल्यावर मला आईला फोन करायचा आहे. खूप दिवस झाले तिच्याशी बोलणंच झालं नाहीये. आपण हॉस्टेलला जाऊयात प्लीज. स्वानंदीला तिची आई जिवंत आहे असं का वाटतंय अचानक? काय झालंय स्वानंदीला? अशी विचित्र का वागतीये ही? स्वानंदी तू बरी झालीस ना की आपण हॉस्टेलला जाऊया? हा, आणि मग तेव्हा तू आईशी बोल. आता तुला बरं नाहीये ना? डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत ना घरी. हा, मग आपण हॉस्टेलला जाऊया. ठीक आहे? ही स्वानंदी तर अजूनही जिवंत आहे. ही मूर्ख प्रत्येक वेळी कशी काय वाचते? आणि माझी आई? मी करते ना तुझ्या आईला फोन घरी जाऊन. तू आता झोप. तुला आरामाची गरज आहे ना? लवकर बरं व्हायचं आहे ना? घरी जायचं आहे ना? प्लीज तुम्ही बाहेर थांबा प्लीज. हे स्वानंदीचे स्कॅन रिपोर्ट्स आहेत आणि स्कॅन इमेजेस मेल केलेत.
मला जी भीती होती तेच घडलं. त्या स्वानंदीचे ब्लड टेस्ट आहेत, त्या ताबडतोब करा आणि रिपोर्ट मला आणून दाखवा. ओके सर. डॉक्टर, स्वानंदी अशा का रिॲक्ट होत आहेत? मणिकुमार, तुम्ही आतमध्ये गेलात त्यावेळेस मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतात. म्हणजे काय सांगणार होतात? या मॅडम, जरा बसा. तुम्ही जरा दरवाजा बंद करा. हे पहा, मी आता जे काही बोलतो ते नीट लक्षपूर्वक ऐका. स्वानंदीच्या डोक्याला खूप गंभीर इजा झाली आहे. आम्ही तिचं इमर्जन्सी ऑपरेशन केलं, त्यामुळे तिच्या जीवाला असलेला धोका पूर्णपणे टळलाय, जो ती इथे आली होती तेव्हा होता. थँक्यू सो मच. हे पहा मणी, माझं अजून बोलणं पूर्णपणे संपलेलं नाहीये. स्वानंदी जरी शुद्धीवर आली असली तरी मी तिचे रिपोर्ट पाहिले, हा स्कॅन पाहिला आणि माझी शंका खरी ठरली. कसली शंका? स्वानंदीच्या मेंदूच्या बाजूला एक क्लॉट तयार झालाय, डोक्याला मार लागल्यामुळे. आम्ही उपचार केले पण तो क्लॉट जिथल्या तिथेच आहे, त्यामुळे स्वानंदीचा पार्शियल मेमरी लॉस झालाय. पार्शियल मेमरी लॉस म्हणजे आम्हाला कळलं नाही, नीट सांगाल प्लीज? म्हणजे असे पेशंट जे त्यांच्या आयुष्यातले काही दिवस, काही महिने, काही वर्ष हे पूर्णपणे विसरून जातात. त्यांना त्यांच्या आधीचं आणि नंतरचं पूर्णपणे आठवतं, पण मधलं काहीही आठवत नाही. स्वानंदी सुद्धा गेल्या 1.5-2 वर्षात तिच्या आयुष्यात जे घडलं ते सगळं विसरली. त्याच्या आधीचं तिला सगळं आठवतंय. म्हणूनच ती शुद्धीवर आल्यावर आजचा दिवस हा डायरेक्ट 1.5-2 वर्षांनी उगवलेला दिवस तिच्यासाठी आहे. म्हणजेच मधला 1.5-2 वर्षाचा सगळा काळ तिच्या मेंदूतून पूर्णपणे पुसला गेलाय. दीड 2 वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा ती मुंबईत आली होती. ती हॉस्टेलमध्ये आमच्या इकडे राहत होती. त्यावेळी तिची आई जिवंत होती, म्हणून तिला हे आठवते की तिची आई जिवंत होती. आणि मणीची फारशी तिची मैत्री सुद्धा नव्हती. इनफॅक्ट मणीबद्दल तिच्या मनात तिरस्कार होता, म्हणून कदाचित त्यामुळेच ती सारखं म्हणत होती की तिला मणी डोळ्यासमोर नको होता. मणी, अरे पण अर्जुन बद्दल तर तिला काहीच माहिती नाहीये. अर्जुन बद्दल तिला काहीच आठवत नाहीये. सिस्टर, त्या मणी सरांना आत कोणी बोलवलं होतं आणि मला काय झालंय? मी इथे काय? हे बघा, डॉक्टर तुम्हाला सगळं सांगतील आणि तुम्ही प्लीज आता जरा आराम करा आणि जास्त विचार नका करू. हो, पण मला काय झालंय? आता तर कोणीच नाही आहे आत. तनिष, हीच संधी आहे त्या स्वानंदीला संपवायची. आलेच.
सिस्टर, माझ्यासोबत ज्या वॉर्डन होत्या त्यांना प्लीज आतमध्ये बोलवा. मॅडम ते ऍक्च्युली विजिटिंग आज संपलेत ना, तर मग डॉक्टरने परमिशन नाही दिली आहे कोणालाच आत येण्याची. तुम्ही आराम करा. हा मी सांगते ना, प्लीज त्यांना आत पाठवा प्लीज. मॅडम तुम्ही प्लीज शांत होता का? मी सांगते त्यांना जाऊन तुम्ही बोलवलंय म्हणून. ठीक आहे, मी सांगते ना त्यांना, प्लीज आत पाठवा. बरं बोलवते मी त्यांना, पण त्याआधी तनिषा तू हो मी. आणि आता ही तनिष करणार तुला फिनिश. Goodbye, Swanandi. सिस्टर, तुम्ही इथे काय करताय? मला ऍक्च्युली हा जनरल वॉर्ड वाटला. नाही, हा जनरल वॉर्ड नाहीये. सॉरी. कसं वाटतं तुम्हाला? काय अवस्था होऊन बसली स्वानंदीची. काहीच आठवत नाही. म्हणजे आता करायचं काय आपण? मला सुद्धा त्याचंच टेन्शन आलं. म्हणजे तिची स्मृती परत येईपर्यंत सगळंच अवघड आहे ना. डॉक्टर, स्वानंदी बऱ्या होतील ना यातून? हे पहा, मी तुमची अवस्था समजू शकतो आणि स्वानंदीची कंडिशन पाहून तुम्हाला टेन्शन हे आलेलं असणारच. पण काय ना, मानवी मेंदू इतका गुंतागुंतीचा आणि तितकाच अगम्य अवयव आहे. स्वानंदीचा ऍक्सिडेंट हा सिरियस होता. आम्ही मेडिकली जेवढे प्रयत्न आहेत ते सगळे केले. आता वाट बघायची ते फक्त स्वानंदीची रिकव्हर व्हायची. म्हणजे साधारण कधीपर्यंत तिची स्मृती परत येईल? किती वेळ लागेल? मी सांगितलं ना, मानवी मेंदू हा फार विचित्र आहे. एखादं हाड तुटलं तर ते सांधायला किती दिवस लागतील हे सांगता येतं, पण मानवी मेंदूचं तसं नाही. काही दिवस, काही आठवडे, काही महिने किंवा कदाचित काही वर्ष. काही वर्ष? हो, काही वर्ष देखील लागू शकतात. स्वानंदी पूर्णपणे रिकव्हर व्हायला तिला वेळ द्या. जर एखादी गोष्ट स्वानंदीला आठवत नसेल तर आठवण करून देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स तयार होतील. कदाचित त्या कोमात जातील किंवा त्यांच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्या समोर बोलताना काळजी घ्या. तिला आठवत नसलेल्या गोष्टी तिच्या समोर बोलताना टाळा. जर 2 वर्षातल्या काही गोष्टी तिला आठवत नसतील तर घरी गेल्यावर 2 वर्षापूर्वीचं वातावरण तयार करा. या सगळ्याची मदत होईल स्वानंदीचा मेमरी लॉस रिकव्हर व्हायला.
तो 4 नंबरचा पेशंट तुम्हाला बोलवतोय. ओ येस, एक्सक्यूज मी. सुजित, मावशी, काका तुम्ही? मी तुमच्यासाठी पाणी आणते ना. तनिषा, इकडे पुढे ये. पुढे ये. एवढ्या रात्रीच्या कुठे गेली होतीस तू? काय विचारतोय मी, कुठे गेली होतीस तू? काका ते मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते. तिला ऍक्च्युली अभ्यासात डिफिकल्टीज होते ना, मग त्यासाठीच गेले होते मी. अच्छा. स्वानंदी कुठे आहे? दोन वर्षापूर्वी स्वानंदी सरपोतदारांच्या फॅक्टरीत कामाला होत्या. त्यावेळी त्यांचं मत माझ्याबद्दलचं चांगलं नव्हतं. ते म्हणून तर चिडल्या त्या मागाशी माझ्यावर. 2 वर्षापूर्वी स्वानंदी हॉस्टेलमध्ये होती आणि तिला या 2 वर्षातलं काहीच आठवत नाहीये, तर ती आपल्याबरोबर आउट हाऊस मध्ये राहायला तयार होणार कशी? काहीच कळत नाही. डोकं बधीर झालंय. एक संकट संपत नाही तर दुसरं उभं राहतं. मला तर कळत नाही की परमेश्वर आपली परीक्षा का घेतोय. आई, तू फार टेन्शन घेऊ नको. आपण यातूनही मार्ग काढू.